नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरी. भाग 167. भाग 167. श्री ज्ञानेश्वरीत एक अतिशय छान ओवी आहे. ही एकच ओवी जर स्मरणात ठेवली तर त्यासारखा दुसरा सत्संग नाही. या ओवीत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूचा महिमा गातात. ते म्हणतात, त्रिगुण त्रिपुरी वेढिला, त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मशंभू सोडविला तुझिया स्मृती, तो आत्मशंभू सोडविला तुझिया स्मृती. म्हणजे जो आत्मशंभू त्रिगुणरूप त्रिपुरासुराने वेढला होता आणि त्याला जीवित्वरूपी किल्ल्यात कोंडले होते, त्याला तू त्याच्या मूळच्या अशा स्वस्वरूपाची स्मृती देऊन मुक्त केले. एखाद्याच्या काही सांगण्याने आपले जीवन जर मूलभूतरित्या बदलत असेल तर त्याची आठवण ही आपल्या ठिकाणी आदरपूर्वकच आपण घेतो. त्याला आपण आदरपूर्वकच आठवतो. ही काही व्यक्तिपूजा नाही, हा काही गुरुडम नाही. कारण कुठलाही सहृदय माणूस अशा संत महंताचे उपकारच मानतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला आम्हाला जो आत्मानुभव आहे किंवा तुम्हाला आम्हाला जो आत्मानुभव येतो, म्हणजे आपण आपणच असल्याचा जो अनुभव येतो, हा आपला आपण असल्याचा अनुभव म्हणजे नक्की काय हे आपल्याला मात्र कळत नाही. पण योगायोगाने श्री निसर्गदत्त महाराजांच्या उपलब्ध ग्रंथाचे जर वाचन झाले, अर्थात मनापासून, तर मग हळूहळू अर्थ कळू लागतो. सर्व अर्थ पूर्ण कळाला असे कोणालाच म्हणता येत नाही. असो, तर आपण आहो ही एक अनादिसिद्ध अशी श्रद्धा आहे. ही श्रद्धा ठेवलेली अशी श्रद्धा नाही, कारण ठेवलेली श्रद्धा केव्हाही दुसऱ्या ठिकाणी उडून जाऊ शकते, तिसरीकडे पण जाऊ शकते. हे ज्याने ओळखले तो आपण आहो या मूळच्या श्रद्धेत सतत राहतो. या सतत राहण्याला भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. तिथे फक्त आणि फक्त सतत राहणे हाच चालू वर्तमान काळ आहे, ज्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो. आहे म्हणून इथे काळाचे बंधन नाही. म्हणून इथे काळाचे बंधन नाही. जे सदैव प्रवाहित असते ते कुठल्या काळाच्या कक्षेत अजिबात येत नाही. आपण कितीही धारणा केल्या, ही सोडली, ती पकडली, ती पण सोडली, आणखी एखादी धारणा पकडली, तरी तिचे कळतेपण म्हणून जे आहे ते सदैव शाबूत असते. हे असे कळायला काही विशेष प्रकारचे कळतेपण लागत नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे गुरु, तुझा प्रबोध जेव्हा होतो तेव्हा आत बाहेर नुसता आल्हाद दाटतो. देहच मी म्हणजे 17 तत्वांचे शरीरच मी, या चुकीच्या श्रद्धेने जीव कोंदाटला होता, जीव भांबावला होता. याला श्री महाराज अव्यवस्थित श्रद्धा असे म्हणतात. याला श्री निसर्गदत्त महाराज अव्यवस्थित श्रद्धा म्हणतात. पण आता
तसे राहिले नाही. कारण सद्गुरूच्या प्रबोध चंद्रामुळे शीतळ असा आत्मप्रकाश पडला आहे. अंधारेपण किंवा कोंदणेपण अंधारेपण किंवा कोंदाटलेपण आता गेले आहे. ज्ञानेश्वरांनी या कोंदाटलेल्या भांबावलेल्या जीवाचे नाव ठेवले आहे आत्मशंभू. याचे नाव ठेवले आहे आत्मशंभू. त्रिपुरासुराने जीवरूपी भक्कम किल्ल्यात जणू आत्मशंभूला कोंडले होते. पण आत्मशंभूने गुरुदेवांनी काय उपदेश केला याचे स्मरण करताच नुसत्या गुरुचे स्मरण केले नाही तर त्यांच्या गुरुवचनाचे पण स्मरण केले आणि मग स्वतःला सोडवून घेतले. तात्पर्य, देहासारखे देहा एवढेच होऊ नका, राहू नका आणि शेवटी देहा एवढेच राहून मरू नका. जे जाणवते त्याच्याशी संबंध जोडा, जे जाणवते त्याच्याशी संबंध तोडा, जे जाणवते त्याच्याशी संबंध तोडा आणि स्वतःच्या जाणतेपणाला आठवा आणि त्यातच स्थिर राहा. जे कळते ते दुर्लक्षित करा, पण ज्यामुळे हे असे कळणे शक्य झाले त्या कळतेपणाकडे मात्र लक्ष ठेवा. देहाचा अनुभव जेव्हा नव्हता तेव्हाचे तुमचे असणे आठवा. देहाचा अनुभव जेव्हा नव्हता तेव्हाचे तुमचे असणे आठवा. म्हणजे 2-3 वर्षाच्या बालकासारखे व्हा. मग तुम्हाला स्वानंदाचे वेगळेच भरती येईल. आपण असल्याचे हे बारीकसे ज्ञान तुम्ही ब्रह्मरूप माना. मग तुम्ही एकीकडे अणुरेणूहुनी थोकडा व दुसरीकडे आकाशा एवढा असे व्हाल. आपण असल्याचे शुद्ध भान हे जणू चैतन्याचे बीज आहे. ते तुम्हाला ब्रह्मचैतन्य पण बनवू शकते. म्हणून आपण असल्याच्या बारीक ज्ञानाला बारीक म्हणून हिणवू नका. वास्तविक हे असल्याचे ज्ञानच मुख्य देव आहे. याला बालकृष्ण समजा. याला बालब्रह्म म्हणून सुद्धा आठवत राहा. दुसरे काहीच करायची गरज नाही. काय करणार? याकरता दुसरे असे काय करता येणार? आपण आहोत हेच ज्ञानदेवाचे रूप आहे. ही खूणगाठ पक्की बांधा. एवढेच करा. याहून अजून दुसरे सोपे काय सांगणार? हे आत्मज्ञान इतके सोपे आहे का बाबा? खूप खूप पापड वेढावे लागतात त्याला. असे म्हणून त्याची उपेक्षा करू नका. या तुम्ही असल्याच्या बारीकशा ज्ञानाची हेटाळणी करू नका. वेदांतात विद्या प्रपंच आणि अविद्या प्रपंच असा 2 प्रकारचा प्रपंच आहे. विद्या प्रपंच हा अखंड आनंद रूप आणि चिद्विलास रूप व नित्य आहे. तो बोधाच्या स्वरूपात आहे. तो मात्र बोधाच्या स्वरूपात, स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या रूपात तो आतल्या आत आहे. बाहेरच्या बाहेर पण आहे. म्हणजे त्याला आत बाहेर अशी भेदात्मक प्रतीती नाही. पण अविद्या प्रपंच हा जड, विनाशी, दुःखदायक, ताणतणावयुक्त असा बाहेर असूनही आतही सदैव तो आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाच्या अंधारात सतत ठेवतो. विद्या प्रपंच असला की हा जो जगद्रूप आभास किंवा देखावा जो आहे तो जणू शिवाच्या वामांगी बसलेल्या चैतन्य शक्तिरूप पार्वतीचे नृत्यच चालू आहे की काय असे वाटते.
वामांगीचा लास्यविलास. वामांगीचा लास्यविलास, जो हा जगतरूप आभास. म्हणजे आता देहादी द्वैत पदार्थाचा निराश होऊन सर्व विद्याप्रपंच सर्वत्र विद्याप्रपंचच उरतो. मग व्यवहारात जे जे होत राहते ते एका प्रकारे सर्वांना नमन करणेच ठरते किंवा क्षमा करणेच ठरते. इतक्याच रूपात ते उरते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. नमन आणि क्षमन. श्री निसर्गदत्त महाराज यांनी आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या साधारण मंद बुद्धीच्या लोकांकरता वेदांताचा क्लिष्ट भाग जो आपल्या बुद्धीच्या पलीकडचा होता, म्हणजे आपल्याला समजतच नव्हता, तोच सोप्या शब्दात आपली एक विशिष्ट शब्दशैली, आपली एक विशिष्ट भाषाशैली तयार करून फारच छान प्रकारे सांगितलं आहे. म्हणूनच ते म्हणतात, तुम्ही आहात असे जे तुमच्या जवळ ज्ञान आहे तेच प्रेम आहे. तेच प्रेम म्हणजे प्रणय. आपण असल्याच्या ज्ञानाचा अनुभव म्हणजे आपण असल्याचे प्रेमच होय. म्हणजे आपले असणे हेच आपण असल्याचे प्रेम आणि तीच आपली आवड. हे प्रेम कधीच दुसऱ्यावर केले जात नाही, कारण अशा प्रेमात म्हणजे केले जात असलेल्या प्रेमात ऐक्याची जाणीव राहते. ऐक्याच्या जाणीवे वाचून जे सदैव एकरूप होऊन राहते तेच खरे प्रेम होय. हे ऐक्याच्या जाणीवे वाचूनच असते. तेथेच खरे नमन आणि तेथेच खरे क्षमन घडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी नुरोनी वेगळेपण रसी भंजिनले लवण, माझे नमन जाण बहुकाय बोलो. म्हणजे पाण्यात पूर्णतः मिसळलेले मीठ वेगळेपणाने राहत नाही, पूर्णपणे पाण्याशी ऐक्य पावले असते, पण त्याला त्या ऐक्याची जाणीव अजिबात नाही. तसे हे माझे मन होय. आता रीता कुंभ समुद्री रिघे, तो उचंबळत भरुनी निघे, का दशी दीप संगे दीपची होय. म्हणजे क्षुद्रदशी म्हणजे वात, क्षुद्रदशी सारखा देहादी वस्तूविषयीचा अहंकार आता श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने प्रकाशमान दीपच झाला आहे, आणि स्वतःची क्षुद्रदशी सारखी जी दशा असते ती दशा संपवून तो प्रगल्भ असा दीप झाला आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला कळता हाच तुम्ही ब्रह्म आहेत याचा पुरावा आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला कळता हाच तुम्ही ब्रह्म असल्याचा पुरावा आहे. मग अहम ब्रह्मास्मी नाही म्हटले तरी चालेल. केवळ देहबुद्धी बाळगल्यामुळे तुम्ही बळजबरी उगाच सुखदुःख आणि ताणतणाव हे भोगत आहात आणि उच्च स्थितीहून स्वतःला खाली लोटून दिल्यासारखे होत आहात. तुम्हीच असल्याचे ज्ञान तुमच्या पंच ज्ञानेंद्रियाच्या अघोरी भुकेने घोर भुकाळू होऊन तुम्हालाच अधोगतीला नेत आहे, हे तुमच्या लक्षात आले पाहिजे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुम्ही जेव्हा काही ऐकता, पाहता, गंध घेता, चव घेता, स्पर्श करता, तेव्हा ऐकणे कुणाच्या ध्यानात येत आहे? पाहणे, गंध घेणे, चव घेणे, स्पर्श करणे हे ज्याच्या ध्यानात आले आहे त्याच्यावरच लक्ष ठेवा. जन्म होताच
बालपण, तरुणपण आपल्या अंगातूनच निर्माण होते. ते कुठून बाहेरून येत नाही. तसेच तुम्ही असलेल्या कळतेपणाला लागलेले सुख पण बाहेरून कुठून येत नाही. तर ते तुमच्या आतूनच येत असते. सुख संतोष बाहेरून मिळतो हा भ्रम आहे. अशा प्रकारचे श्री निसर्ग महाराजांचे काही वाचले तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे सात्विक आहाराचे वर्णन केले आहे त्यातील एक ओवी आठवते. जसे की श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी श्री निसर्गदत्त महाराजांना फक्त इतकेच सांगितले, ते तू आहेस. ती ओवी अशी, अंगे साने परिणामे थोर, अंगे साने परिणामे थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर, तैसा अल्पजीही अपार तृप्ती राहे. अंगे साने, साने म्हणजे लहान, परिणामे थोर पण परिणाम मोठा. कसा? जैसे गुरुमुखीचे अक्षर, ते तू आहेस, केवळ 3 शब्द, पण त्याचा परिणाम अतिशय थोर. तैसा अल्पजीही अपार तृप्ती राही. म्हणजे गुरुमुखानी निघालेली उपदेशाची 4च अक्षरे दिसायला असायला अति अल्प, पण त्याचा परिणाम मात्र फार मोठा. त्याचप्रमाणे सात्विक पदार्थ अगदी थोडे जरी सेवन केले तरी त्याची तृप्ती बराच काळ टिकते. आपल्या वेदांत परंपरेत गुरुपौर्णिमेचा हा एक स्वरूप पूर्णतेचा दिवस मानतात, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. स्वरूप पूर्णतेनंतर अप्रत्यक्षपणे पुढचे जीवन जे जगले जाते ते एका प्रकारचे भजनच असते. जो कळकळीने गुरुवचन, मग ते कितीही छोटे असो मोठे असो, ते गुरुवचन अंतर्यामी रुजत घातले पाहिजे, जसे श्री महाराजांनी केले. मग ते वाढत वाढत मोठ्या वृक्षात निश्चित परिवर्तित होईल. सद्गुरूचा सहवास तुम्हाला मिळो अथवा न मिळो, तरी पण सद्गुरू आपल्या स्वतःच्या नित्य सत्य स्वरूपाचा जो ठेवा आहे, तो ठेवा अगदी तसा तुम्हाला देतीलच देतील, किंवा तोच ठसा तुमच्या ठिकाणी पण जसाच्या तसा उमटवतील. बाकी सर्व हे गुरुगुरु करणारे गुरु आहेत, ते सद्गुरु नव्हेत. असत्याला ओळखा, त्या असत्यात तुमचा नमुना नाही, हे लक्षात ठेवा. ध्यान योगी व्हा. ध्यान करणारे ज्ञान हे कोण व ते ज्ञान कसे प्रकाशमान झाले आहे हे कळण्याकरता गुरुवचनच पाळा. मरण ही कल्पना निर्विकल्पनेनेच नष्ट होईल, केवळ कल्पनेने नाही. तुम्ही असलेल्या विश्वासाशी विश्वासाने विश्वासू राहा. माझे कसे होईल, माझे काय होईल याची चिंता करू नका. सर्व जग आपोआप झाले आहे. उगीच कसे झाले? कधी नष्ट होईल? जगाचे काय होईल? याची चिंता उगीच करू नका. तुम्ही फक्त इतकेच करा, या आपोआप झालेल्या जगाच्या उद्भवाच्या मुळाशी जा. जे विद्यमान आहे ते जसेच्या तसे आहे, पण हे कळण्याकरता ते तू आहेस या गुरुमंत्राची भक्ती करा. ती भक्ती मनापासून करा. भाग्याने या गोष्टी तुमच्या कानावर येत आहे, त्याचा आदर करा. समजले नाही तरी चालेल, पण आदर करा, उपमर्द करू नका. हे सर्व आपल्याला आठवतात तर येते ना? गुरुवचनाची स्मृती तर ठेवता येते ना? ती स्मृतीच खूप आहे, नव्हे ती अतिशय पुरेशी सुद्धा आहे. आपल्याला कशाची घाई आहे? बंधमोक्ष हे भ्रम आहेत, मग घाई तरी कशाची करायची? निवांतपणे सध्या जे आपले अवांछितपणे आलेले जे रोखठोक एखाद्या बंद्या रुपयासारखे नगदी असे असणारे जे असणे पण आहे,
तेच भोगत राहा. बाकी काय करायचे? मौज में रहो, अपने महिमा में रहो. नमस्कार.